अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र. तया आठविता महापुण्यराशी, नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरासी. नमोऽनंताय शुद्धाय कूटस्थाय आत्मने नमः. प्रेमाम्बुधिविहाराय ज्ञानराजाय ते नमः. माधुर्यरसकल्लोला शिवशक्तिस्वरूपिणीम्, अमृतानुभवार्थाय वन्दे ज्ञानेशनन्दिनीम्. ज्ञानदेव गुरु ज्ञानदेव तारू, उतरिल पहिलं पारू ज्ञानदेव. ज्ञानदेव माता ज्ञानदेव पिता, तोडील भव व्यथा ज्ञानदेव. ज्ञानदेव माझे सोय रे धाय रे, जल निर्धारे ज्ञानदेव. सेना म्हणे माझा ज्ञानदेव निधान, दाविली निज खूण ज्ञानदेवे. ज्ञानियांचा राजा गुरु महाराज, म्हणती ज्ञानदेव तुम्हाईसे. मज पामरासी काय थोरपण, पायीची वहाण पायी बरी. ब्रह्मदिख जेथे तुम्हा ओळंगणे, इतर तुलने काय पुढे. तुका म्हणे नेणू युक्तीची आखोली, म्हणून ठेविली पायी डोई. म्हणून ठेविली पायी डोई. ज्ञानियांचा राजा गुरु महाराज, म्हणती ज्ञानदेव तुम्हाईसे. सदा पंढरीनाथ पादाब्ज वृंदम, सदा पंढरीनाथ पादाब्ज भृंगम. निवृत्तीश्वरानुग्रहात् प्राप्त तत्वम, निवृत्तीश्वरानुग्रहात् प्राप्त तत्वम. महेंद्रायणी तीर भूमौ वसंतम, महेंद्रायणी तीर भूमौ वसंतम. समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं, समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. रणे कृष्णबीभत्सु संवादभूतो, रणे कृष्णबीभत्सु संवादभूतो. ऋगीतार्थबोधाय ज्ञानेश्वरी वै, ऋगीतार्थबोधाय ज्ञानेश्वरी वै. कृतिर्निर्मिता येन च प्राकृतोक्त्या, कृतिर्निर्मिता येन च प्राकृतोक्त्या. समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं, समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. ज्ञानेश्वर महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय. जय तू श्रीकृष्ण, जय तू ज्ञानेश्वर. आज संभाजी महाराजांची पुण्यतिथी आहे ना, तर शिवाजी महाराजांना संभाजींना वंदन करूया, पंढरीनाथांना वंदन करूया, निवृत्तीनाथांना वंदन करूया, ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई या सर्वांना वंदन, आणि आपल्या हृदयस्थ परमात्म्याला वंदन करून आज आता कालचा जो 11वी ओवी घेतली त्याचं इतरांचं म्हणणं काय आहे. काल एका खंदारकरांच्या ग्रंथाप्रमाणे आपण पाहिलं की सगळ्या दर्शनकारांची मतं ही कशी वेगळी आहेत, आणि ज्ञानदेव शंकराचार्यांचं म्हणणं कसं आहे. केवळ परब्रह्म परमात्म तत्व हे एकच सत्य आहे, आणि बाकी सगळं हे त्याचे आता काल आपण पाहिलं की यस्य निश्वसितम वेदाः, वेदांनी सुद्धा
त्याच्या निश्वासातून हे जे काही त्याचं वर्णन केलेलं आहे किंवा सांगितलेलं आहे तेच आपण फक्त ग्राह्य धरतो. तर त्याबद्दलची मतं काल पाहिली. आज कुणी काही पहिल्या ओव्यांबद्दल बोलणार आहे. चौथ्या प्रकरणातल्या एक 5-7 काहीतरी 8-10 ओव्या राहिलेल्या होत्या. ताई, हां चौथ्या प्रकरणात 28वी ओवी सांगू का? हो सांगा ना, सांगा. चालेल? हो चालेल. ओवी अशी आहे. मालविता दिवे मालविते जरी मालवे, तरी दीपू नाही हे पावे कोणासी पा. मालविता दिवे मालविते जरी मालवे, तरी दीपू नाही हे पावे कोणासी पा. जेव्हा दिवा तेवतो तेव्हा तो आपल्याला दिसतो, पण तो दिवा मालवला तर प्रकाश दिसत नाही. प्रकाश नाही हे कोणाला कळते? त्यासाठी आपल्या अस्तित्वाची गरज आहे. आणि दिव्याबरोबर आपणही जर मालवलं गेलो तर दिवा मालवला हे कोणाला कळणार? बरोबर. आणि दिवा जरी मालवला गेला तर प्रकाश राहतोच ना. सूर्याला अंधार माहिती नाही, तो स्वयंप्रकाशित आहे हेही माहिती नाही. त्यामुळे प्रकाश शून्य आहे हे म्हणता येत नाही. परमात्मा जरी दिसला नाही तर तो नाही असे विधान करता येत नाही. बरोबर. छान सांगितलं. सुंदर. दुसऱ्या कोणाला कुठली ओवी बोलायची आहे? ताईंनी छान सांगितलं. बरं, आता आपलं मग सुरू करूया. कालची पुन्हा 11वी ओवी. एकेकाचं मत. हो सांगा ना, सांगा. चौथा सांगा. म्हणून काही नाही पण एकता नाही आपण म्हणून असले. पण मग मधल्या 2 नाही घेत आहेत का? 31वी घेतली आहे. नाही, ते झालं 30-31. म्हणजे आता त्यांनी 28वी घेतली होती ना. बरं ठीक आहे 31वी बोला, काही हरकत. चाल 29वी घेते मी. हा घ्या मग घ्या. की निदेची आलेपणे निदेले ते जाय प्राणी, तरी नीद बली हे कोणे कोणासी पा. की निदेचे आलेपणे निदेले ते जाय प्राणी, तरी नीद बली हे कोणे कोणासी पा. निद्रा येण्याने जर निजणारा गतप्राण होत असेल, मरण पावत असेल, तर झोप चांगली हा अनुभव कोणाच येतो? जागे झाल्यावर मला चांगली झोप लागली होती असे स्मृती ज्ञान होते. ते ज्ञान विषयाचे होते. बरोबर. अधिष्ठानात आपण खाली पडले की अधिष्ठानात नव्हतो, शांत बसतो. मरण मेलेल्या मनुष्याचे शरीर हे थंड पडते, मूर्छा प्रारब्धानेच प्राप्त होते. बरोबर. छान. बरोबर. छान सांगितलं. घ्या सुमंत. हा घ्या. आवाज येत नाही. सर्वचा नाही ते नसे कोणी म्हणावे. अगोदर समजून ती दिले आधी. घट आहे याचा आभास होतो, तो फुटला म्हणजे तुकडे नसतो होतो. घट नाही ते तुकडे होतात, तो आणि जाणवतो. घट असताना तो भावाने जाणवतो. आपण मेलो तर जग आहे किंवा हे खूप आवाज कळतोय, त्यांचा आवाज नाहीये. आवाज बरोबर येत नाही. त्यांची प्रॉब्लेम आहे म्हणून का? बरं नाही, कुणाचा तरी आवाज येत नाही ऐकायला. नाही असतो. एक रूपता झाल्यावर काहीच उरत नाही. आता असं दिलेले मातीचा गट समोर असेल तर तो दिसतो,
तो फुटला की त्याचे घट पण नाहीसे होते आणि तो घट असताना भावाने जाणवतो, नसला की अभावाने जाणवतो. पण परंतु हे सांगा कोणतरी शिल्लक आहेच. तो जर नसेल तर घटाचे असणे आणि नसणे हे आपल्याला खूप सांगेल. नाही हे म्हणणे आहे म्हणण्याची मूलता निगडीत आहे. कारण आहे आणि नाही हे जाणणारा मुळातच आत्म्याच्या स्वरूपात हो इकडे थोडक्यात धन्यवाद झालं ताई. हा नाही आता समजलं, नंतर नंतर समजलं, आधी काही ऐकू नव्हतं आलं, आता बरोबर झालं. छान सांगितलं. घेऊ का? हा घ्या घ्या घ्या. म्हणून काही नाही पण नाही आता त्या दुसऱ्या ताई बोलणार होत्या ना, नाही आपण 31वी दुसऱ्या ताई सांगणार होत्या कोणतरी. बरोबर 31वी कोण सांगणार होत्या बरं मगाशी? मी सांगते म्हटलं. हा हा सांगा, मग सांगा. म्हणून काही नाही पण देखता नाही आपण म्हणून असणे विण असण्याचे जे अस्तित्वातच नाही पण त्याला आहे आणि जाणणारच नाही. शुद्ध ज्ञानात विलीन झालेला आत्मा एकदा का आत्मज्ञानी झाला की त्याला ज्ञान आहे आणि अज्ञान आहे हे जाणवत नाही. तो पलीकडच्या तीरावर तो नांदतो. ज्ञान अज्ञान हे दिवस रात्र उजळतच नाही. परमात्म्याचा अभाव आहे असं म्हणता येत नाही. असा काढला त्यातला अर्थ. हा चांगला आहे, चांगला आहे, बरोबर आहे. म्हणजे आता ओळीनं झाल्या ना 3-4 छान. अनुराधाताई तुम्हाला आता बोलायचं असेल तर बोला त्याच ओवीबद्दल 31व्या. अनुराधाताई हा कोणती घेऊ? हा तीच 31वीच घ्या परत, म्हणजे ती रिपीट होईल थोडीशी, कुणाला तरी समजेल. हा म्हणून काही नाही पण देखता नाही आपण नहोनी असणे नवीन असणे जे ज्ञानरूप आत्मा आपण आपले आहे पण नाही पण हे तो जाणत नाही. म्हणून ज्ञानदेव म्हणतात की म्हणणारा कोणीतरी अस्तित्वात असावा लागतो. शुद्ध ज्ञानात विलीन झालेला आत्मा आत्मज्ञानी झाला की त्याला ज्ञान आणि अज्ञान हे कदापिही जाणवत नाही. कारण तो ज्ञान अज्ञानाच्या पलीकडे गेलेला असतो. तिथे त्याचा भास आभासाच्या रूपात दंग असतो. धन्यवाद. छान, चांगलं सांगितलं. म्हणजे आता ही 31वी ओवी सगळ्यांच्या डोक्यात बसेल. आता उद्या उरलेल्या घ्या बरं का. आज आता आपण पुढचा कालचा ज्या ओवीचं थोडंसं राहिलेलं आहे ते पूर्ण करूया आणि मग पुढची ओवी घेऊया. आता काही कुणाला शंका नाही. आता हे 4थं प्रकरण छान झालं आहे तुमचं, पुनरावृत्ती तिथपर्यंतची सगळीच झालेली आहे. मी आता हवा मिळती कमी आ काय काय मिळते का नाही? नाही तो माणूस आलाय त्याला बोलली मी. हा मी म्हणलं हवा काय इथं कुठे आली हवा. बर, आपण आता 11वी ओवी काल पाहिलेली होती. त्या 11वीचं थोडंसं सुखदुःखाच्या संदर्भातलं जे आहे म्हणणं ते आधी सोपं स्वरूपानंदांच्या ओवीतलं आणि संस्कृतमधलं पाहून घेऊया आणि मग बाकीच्यांची काय म्हणणं आहे ते सगळ्यांचं लक्षात घेऊ. पुन्हा एकदा ती कालची ओवी म्हणतीये. दुःखाचे निसर्वनाशे उरले ते सुख ऐसे. दुःखाचे निसर्वनाशे उरले ते सुख ऐसे. निगदिले निश्वासे प्रभूचे नी. याच्यावर खरं भरपूर चर्चा झाली आहे, पण प्रत्येकानं वेगळ्या पद्धतीनं थोडंसं समजावून दिलेलं असतं. ते आपण पाहूया. आता संस्कृतमध्ये काय म्हणतात? दुःखस्यैव विनाशेन दुःखस्यैव विनाशेन स्थितं तत् सुखसंज्ञकं स्थितं तत् सुखसंज्ञकं प्रभोर्निश्वासभूतैस्तु प्रभोर्निश्वासभूतैस्तु वेदैर्निर्गतितं खलु वेदैर्निर्गदितं खलु प्रभोर्निश्वासभूतैस्तु
निर्गतितम खलू. काय सांगितलेलं आहे की प्रभूचे हे निश्वास आहेत आणि त्या निश्वासातूनच हे सगळं वर्णन केलेलं आहे की परमात्म्याच्या ठिकाणी दुःखाची पूर्ण निवृत्ती झालेली आहे, दुःखाचा पूर्ण नाश झालेला आहे आणि केवळ सुखच उरलेलं आहे. आपल्याला ह्या सुखाची ओढ आता लागलेली आहे किंवा आपल्याला हे सुख समजून घ्यायचं आहे. स्वरूपानंद काय म्हणतात बघा, तेच ते सोप्या शब्दात सांगतात. अगदी सोपी बघा उभी त्यांची खूप छान असते. परब्रह्मी नाही लेशही दुःखाचा, परब्रह्मी नाही लेशही दुःखाचा, दाखवाया साचा भाव ऐसा, दाखवाया साचा भाव ऐसा. आनंद हा शब्द प्रयोजिला तेथे, आनंद हा शब्द प्रयोजिला तेथे, ईश्वर श्वसिते शब्द ब्रह्मे, ईश्वर श्वसिते शब्द ब्रह्मे. ईश्वराची ही श्वसित आहेत, श्वसित. ते निश्वसित म्हणले त्याला फक्त त्यांनी श्वसित शब्द वापरला. शब्द ब्रह्मे आणि हे शब्दातून व्यक्त झालेला आहे, शब्द ब्रह्म असा शब्द वापरलेला आहे. आता गुलाबराव महाराज काय म्हणतात बघा. गुलाबराव महाराजांनी या सगळ्याचे अर्थही छान समजावून दिलेले असतात आणि त्यांनी टीका पण केलेली असते की जगाच्या ठिकाणी दिसून येणारा जड धर्म, जडत्व जे आहे म्हणजे चिरंतनत्व नाही ते, तर ते परब्रह्माच्या ठिकाणी नाही. आणि हे दाखवण्याच्या करता श्रुतीनं परब्रह्माला चिद्रूप म्हटलेलं आहे. जगाच्या ठिकाणी दिसून येणारा दुःख हा धर्म परब्रह्माच्या ठिकाणी नाही असं सांगण्याकरता परब्रह्म सुखरूप आहे असं श्रुतीनं प्रतिपादलं. काल जे आपण पाहिलं यस्य निश्वसितम वेदाः तेच हे सांगतात. आता सगळ्यांकडे काही जणांकडे जोग महाराजांच्याही पण संहिता आहेत. जोग महाराजांनी पुन्हा थोडासा पूर्वीच्या ओव्यांचा आधार घेत हे छान पटवून दिलेलं आहे. ते काय म्हणतात बघा, त्यांनी अन्वय पण दिलेला असतो. दुःखाचे निसर्वनाशे उरले, दुःखाचे निसर्वनाशे उरले, ते सुख ऐसे प्रभूचे निश्वासे निगदिले, ते सुख ऐसे प्रभूचे निश्वासे निगदिले. तर जे कालच्या परवाच्या ओव्यांमध्ये सांगितलं होतं की पाण्यावर थेंबाची कल्पना केल्यामुळं ते पाणी थेंबाच्या रूपात मोजता येतं, पण ब्रह्माच्या ठिकाणी असलेल्या कल्पित असतचा निराश किंवा बाधा झाल्यावर राहिलेलं सत हे श्रुतीला म्हणता आलेलं आहे आणि जडाच्या कल्पनेचा निराश झाल्यावर राहिलेलं ते चित्त असं श्रुतीस म्हणता आलेलं आहे. आणि पुढच्या आजच्या ओवीमध्ये आहे की दुःख कल्पनेचा निराश झाल्यावर राहिला तो केवळ आनंद, असं हरीनं निश्वासाने निगदले. म्हणजे त्यानं हरीच्या निद्रेच्या घोरापासून झालेल्या वेदानं हे प्रतिपादन केलेलं आहे की हरी फक्त हरी आनंद, हरी म्हणजे फक्त आनंद आहे. असत जड आणि दुःखरूप अशा प्रपंचाच्या निराशा अंती राहिलं ते सच्चित आनंद असं श्रुतीनं तर्कानं ठरवले. प्रथम समुद्रावरच्या लाटा पाहायच्या, मग त्या क्षणात उत्पन्न होतात, क्षणात नष्ट होतात. असं दिसल्यावर या लाटा उत्पन्न होऊन त्या लीन कुठंतरी होतात असा विचार मनात आल्यावर लाटेला आधार जो आहे ते पाणी आणि तद्रूप त्या आहेत असं ज्ञान होतं. म्हणजे लाटा आणि पाणी हे वेगळं नाहीच आहे, तेच त्याचंच रूप आहे. लाटा निराळ्या दिसतात ती मिथ्या कल्पना आहे असं कळून आल्यावर समुद्र हा गंभीर अफाट गहन आहे असं म्हणतात. त्याप्रमाणे ब्रह्माच्या ठिकाणी असत जड आणि दुःखरूप प्रपंच वर सांगितलेल्या की आधी सांगितलेल्या लाटेसमान कल्पित आहे. त्याचा निराश होणं म्हणजे तो जसा दिसत आहे तसा खरा नाही, तर सर्वत्र सच्चिदानंद एक ब्रह्म सत्य आहे असं निश्चयानं समजणं, यालाच असत जड आणि दुःखरूप
प्रपंचाचा निरास किंवा त्याला बाधा होणं असं समजावं. अशा तऱ्हेनं असत जड आणि दुःखरूप प्रपंचाचा निरास करून श्रुतीनं परब्रह्मास सच्चित आनंद ही संज्ञा दिलेली आहे. आता अगदी पक्क आपल्या डोक्यात बसेल की त्याच्या विरुद्धचे जे धर्म आहेत ते नाहीत म्हणजे मग काय आहे, तर त्याच्या विरुद्धचे सगळे धर्म आहेत. म्हणजे सच्चित आनंद हे समजावून देण्यासाठी आपल्याला हा सगळा म्हणजे काय म्हणू, हा सगळा प्रपंच सगळ्या संतांनी म्हणूया किंवा सगळ्या अभ्यासकांनी सांगितलेलं. तर ज्ञानदेव काय सांगतायत, आपले बहुतेकांकडे हे पण आहे ना, वामनराव देशपांडेंचे पुस्तक आहे. तर वामनराव अगदी सोप्या शब्दात सांगतात. मला पूर्वी त्यांची आपण ज्ञानेश्वरी पण त्यांच्या ज्ञानेश्वरीच्या आधारानं शिकलेलो होतो. आणि आज मला पूर्वीची कीर्तनं शोधून काढायची होती. आता तुमच्यापैकी कोणी तरबेज असतील तर त्यांना कळेल, पण 2 वर्षापूर्वीची एखादी गोष्ट शोधण्यासाठी अर्धा पाऊण तास जातो. आपल्याला काही ते तंत्रज्ञान जास्त येत नाही. आणि ते पाहत होते की आपले सगळे ज्ञानेश्वरीचे पहिल्या पूर्वीच्या 15व्या 14व्या त्या सगळ्या अध्यायांचं जे निरूपण आहे ते आहे. म्हणजे मला सुद्धा कधीतरी पुन्हा ते वाचता येईल. आपण काय सांगत होतो, पण त्यावेळेला मला आनंद होतोय की 200 लोक ते सगळं ऐकत होते, पाहत होते. 150 लोक रोज पाहत होते. आता कसं झालं, अतिपरिचयात अवज्ञा म्हणा किंवा आता माणसांना जास्त ही मिळालेली आहेत, प्रलोभनं म्हणूया किंवा जास्त द्वारं खुली झालेली आहेत. त्यामुळे हे ऐकू का ते ऐकू ते ऐकू असं झाल्यामुळं जरी आपली संख्या कमी वाटत असली तरी आहेत ते जिद्दीनं मनापासून सगळे ऐकतात. आणि त्यामुळे मलाही आनंद होतो आहे की दुःखाचे सर्वनाशी. आपल्याला हे वामनराव सांगतात की एकदा का दुःख संपलं की उरतं ते केवळ अवर्णनीय सुख. सुखाचं कधी असं वर्णन नाही करता येत. आणि परमेश्वराच्या निश्वासातून हे वेद निर्माण झाले. त्या वेदांनी म्हटलं की दुःखाचा नाश झाला की केवळ सुख शिल्लक राहतं. ज्ञानदेव म्हणतात की सुख आणि दुःख या मानवी मर्त्यकल्पना आहेत. प्रत्यक्षात सुख असं आहे का? दुःखाचा अभाव म्हणजे सुख. दुःख हे अज्ञानात असतं आणि अज्ञान संपलं की दुःख संपतं. उरतं ते केवळ ज्ञानरूपी सुख. ज्ञान = सुख. हा सुखरूप आत्मा आहे, त्याला वेगळं सुख असं नसतंच. मानवाला सुखाची व्याप्ती शब्दातून कळाली म्हणून परमेश्वरानं आपल्या निश्वासातून जे वेद प्रगट केले त्या वेदातून सुख नामक शब्द निर्माण केला इतकंच. म्हणजे तो झालाय, त्यानं केलाय म्हणण्यापेक्षा तो आपोआप झालेला आहे असं हे प्रत्येकानं वेगवेगळ्या पद्धतीनं सांगितलेलं आहे. आता आपल्याला धूत महाराज सुद्धा खूप सोपं आणि अगदी सविस्तर त्याचं छान करतात. मागे त्या कुलकर्णी ताईंकडे गेले आणि मला ते धूतांचं पुस्तक फार आवडलं होतं. त्या म्हणल्या त्या मी तुम्हाला पंढरपूरहून मागवून देईन. पण आपल्या नशिबानं कोणीतरी होत्या माझ्याबरोबर, नंदा आणि ह्या, आणि ज्ञानदेवांच्या इथेच बरोबर आळंदीलाच त्या मुलीनं विदिन सेकंड ती फक्त म्हणली त्याचा फोटो दाखवा, आणि तो माझ्याकडं होता. तो फोटो दाखवल्या तिनं असं पुस्तक काढून. काय असतं, एक ओढ असते आणि प्रत्येकानं आपल्या पद्धतीनं ती गोष्ट सोपी करून सांगितलेली असते. तसं आता हे काय म्हणतात भूत महाराज की दुःखाची व्यावृत्ती करून जे उरलं ते सुख. म्हणजे भगवंताच्या श्वासरूप असलेल्या वेदानं सच्चिदानंद असं त्याला म्हटलेलं. आता दुःखाची व्यावृत्ती करण्याकरता काय करावं लागतं, त्याला सुख असं म्हटलेलं. आपण जर एक आहे ना, सुख म्हणता आहे, दुःख म्हणता आहे, सुख टाकून आले, वेगवेगळ्या पद्धतीने त्याचं वर्णन केलं की आपण जर सारखंच दुःख म्हणत राहिलो तर आपल्याला पण सुख म्हणताय. आपण जर सारखं सुखाचाच उल्लेख केला तर आपल्या पदरात दुःख कधी येणारच नाही. आणि सुख हे त्याचं स्वरूप आहे. काय व्यावृत्ती म्हणजे काय? व्यावृत्ती म्हणजे निवृत्ती, विवृत्ती, ते निघून काढून टाकणं, विशेषण. हां, तर दुःखाचा सर्वनाश करणं. काय तुम्ही निराकरण सांगितलं. हा, निराकरण म्हणजेच तेच निवृत्ती निराकरण एकच आलं ना.
ते काढून टाकायचे आणि फक्त सुखच ठेवायचं. त्याच्यासाठी दुःख काढून, जसं आपण घरात काय करतो, माझ्या आत्ता एकदम कल्पना आली डोक्यात की नको असलेल्या वस्तू, आता काल हे टेबल सगळं पहिलं मी आवरलं, नको नको त्या इतक्या वस्तू निघाल्या की कितीतरी काढून टाकल्या. त्याची सगळी व्यावृत्ती करून टाकतो आपण, निराकरण करतो, जे आवश्यक आहे तेवढ्याच ठेवतो. वापरलेले पेन माझे ते 100-200 पेन साठतात. मग ते सगळी त्याची झाकणं, ते हे इतका पसारा झालेला असतो की रोजच्या रोज त्या गोष्टी करायला पाहिजेत, पण आपण त्या करत नाही, ते साठत राहतं. तसं सुखपदाची वाच्यता त्याला नाही आहे. दुःख दूर झालं तरच सुख मिळणार आहे, पण दुःख आधी काढून टाकलं पाहिजे. मनामध्ये सुद्धा जो काही केर असतो, कचरा असतो, सगळ्या दुःख म्हणजे दुष्ट भावनांचा असेल, वाईट विचारांचा असेल, आणि तो जर काढून टाकला तर मन पण आपलं स्वच्छ होतं. तसं सुखाचं स्वरूप. हो, वस्तू काढून, नको असलेल्या वस्तू काढून टाकणं सोपी आहे, पण दुःख देणाऱ्या घटना काढणं पण नाही. सोपी आहे. अगदी बरोबर आहे, तुमचं म्हणणं बरोबर आहे. पण आता बघा, त्या असे तुम्ही आता जर आठवायला लागले लहानपणापासून, लहानपणी ज्या गोष्टीचं दुःख वाटत होतं त्या आता आपल्याला फनी वाटतात की नाही, मजेशीर वाटतात की नाही. म्हणजे आपण त्याला किती, हां, जसं जशी मॅच्युरिटी वाढते आपली, जसं आपलं वय वाढते, तसं आपल्याला कळतं की अरे एवढ्या छोट्या गोष्टीसाठी मी तेव्हा हट्ट करत होते. लग्न झाल्यानंतरच्या गोष्टी आठवा, सासरच्यानी जरा हे नको म्हणलं असेल, ते नको म्हणलं असेल, त्या गोष्टी दुःखाच्या वाटत होत्या. त्याच्यापेक्षा मोठाली दुःख, मोठाली संकट आली, आता तीही खूप येऊन गेलेली असतात. पण आता तुम्ही म्हणता तसं अगदी एखादं मनाच्या कुठेतरी अगदी खोलवर रुजलेलं असतं. बरोबर आहे की नाही? आणि आता बघा, जशी आत्ता तुम्ही हे करताय, आपण अमृतानुभव वाचतोय, अभ्यासतोय, यावेळेला आपल्याला कुठलं दुःख आठवतंय का? यावेळेला त्याचा पूर्ण निराश झालाय, किंवा पूर्ण व्यावृत्ती झाली, किंवा पूर्ण विसर पडलेला आहे. भगवंताचं नाव घेताना सुद्धा काय होतं, तेव्हा मन आपलं रिकामच असतं आणि मग नको ते काहीतरी कधी कधी त्या कप्प्यात येऊन बसतं. पण अगदी जीव लावून जर तुम्ही फक्त त्याचं करत बसलात, चिंतन करत बसलात, काहीही मनात आणलं नाही, तर मात्र केवळ सुख म्हणजे सुख आहे. म्हणून काही वेळेला मला तरी असं वाटतं, शांत डोळे मिटून बसण्यापेक्षा जेव्हा आपण मोठ्यांदा स्तोत्र म्हणत असतो, मोठ्यांदा म्हणण्यामध्ये खूपदा विसर पडतो, असा मला तरी काही वेळेला अनुभव येतो. बरोबर आहे की नाही? आपण सामूहिक जेव्हा आता बघा पारायणं केली, मला पूर्वी वाटायचं काय या पारायणांचा उपयोग आहे, अर्थ कळत नाही, काही नाही, नुसतीच म्हणत बसतात. पण आता त्याच्यातलंही गम्य कळायला लागलं की इतक्या जणांबरोबर जेव्हा म्हणत असतो तेव्हा आपल्याला घरचा विसर पडतो. कदाचित त्याच बाबतीत एखादी घटना पूर्वी घडली असेल तीही विसरून जातो. म्हणजे शक्यतो त्याच्यावर परिणाम होतो. म्हणजे दुःखाचा सर्वनाश झाल्यानंतर जे उरतं ते फक्त सुख आहे. आणि त्यालाच वेदांत शास्त्रांनी मोक्ष हा शब्द वापरला. आता मोक्षाचे सुद्धा समानार्थी बरेच शब्द आहेत. प्रत्येक तत्वज्ञानाने वेगळा शब्द वापरलेला आहे. कुणी त्याला अपवर्ग म्हणलं, मोक्ष म्हटले, कुणी ज्ञान फक्त म्हटलेलं आहे. योगामध्ये तर आपण ती समाधी म्हटलेलं आहे. काल आपण ती सगळी मतं पाहिलेली आहेत. आणि म्हणून दुःख तरी म्हणजे हे इतर मतवादी जे आहेत त्यांच्या दृष्टीनं मोक्षात दुःख तरी असेल किंवा दुःखाचं बीज तरी असेल, म्हणून तुकाराम महाराज इतरांच्या मोक्षाची उपेक्षा करतात. मोक्ष म्हणल्यानंतर तिचं नकोच आहे काही, फक्त सुखच पाहिजे. म्हणून मोक्ष सुखा म्हणू लाथा. तुकाराम महाराज म्हणतात की ज्यांच्या मोक्ष सुखात दुःख आहे किंवा दुःखाचं बीज आहे, आता तुम्ही जे म्हणलात कोणीतरी, बरोबर आहे की कधी कधी ती दुःख सगळी संपलेली नसतात, पण त्या दुःखावर मात करण्याची आता आपल्याकडं काहीतरी ताकद आलेली. भगवंताचं चिंतन केलं तर आपण ते दुःख विसरतो आणि त्या दुःखाचं आता आपल्याला ओझं वाटेन असं होतं. जेवढा त्याचा बाऊ त्यावेळेला झालेला असतो, जेवढं ओझं वाटलेलं असतं
त्याची हळूहळू तीव्रता तरी कमी होते की नाही सांगा तुम्ही. आणि मोक्ष सुखाला लाथा मारू म्हणजे आम्ही तो घेणारच नाही असं म्हणतात. ते आम्हाला नकोच. आपल्या सुखात जेवढं दुःख आहे तेवढं स्वर्गातल्या लोकांच्या सुखात नाही. स्वर्गामध्ये सगळं सुखच सुख आहे, पण त्या स्वर्गातल्या लोकांच्या सुखात जेवढं दुःख आहे तेवढं वैकुंठातल्या लोकांच्या सुखात नाही. अशी चढती भांजणी आहे हळूहळू हळूहळू. आणि इहलोकामध्ये सुद्धा गरिबांच्या सुखात जेवढं दुःख आहे तेवढं राजाच्या किंवा श्रीमंतांच्या सुखात नाही. म्हणून राजा होणं म्हणजे त्याला मोक्ष समजतात, किंवा सगळे लोक सुखाधिक्याला मोक्ष समजतात. 90% सुख आलं, 10% दुःख आहे, जाऊ दे, सोडून दे, आता मी सुखी आहे म्हणतात. पण मोक्षाचं खरं लक्षण असं आहे की ज्या सुखात दुःखाचा लेशही नाही आणि दुःखाचं बीजही नाही. अजून आपण 100% ते सुख नाही मिळवलेलं, म्हणून तुम्ही म्हणताय तसं. पण आता खरंच म्हणजे मला तरी खूप गोष्टींचा असा विसर पडायला लागला आहे. नाही दुःखाच्या गोष्टी, पण कधीतरी अशी उफाळून येते बरं का एखादी उर्मी, एखादा प्रसंग काहीतरी चुकून आठवायला लागतो, आणि मग तो मात्र आपल्या डोक्यातनं तो काढून टाकायचा आहे, एवढं लक्षात ठेवायचं. आता सार ज्या गोष्टी आहेत, सार गोष्ट ज्या आहे किंवा दुःखाचा सर्वनाश होऊन जे उरतं ते खरं सुख आहे असं कोण सांगतं? तर प्रभूचे निश्वासे निगदिले. प्रभूच्या निश्वासानं सांगितलेलं आहे. म्हणजे परमात्म्याचं नैसर्गिक वेदवाणीनं ते सांगितलेलं आहे, आणि म्हणून त्याच्यावर विश्वास आहे. आता या दोन्ही ओव्यांचा सारार्थ किंवा गर्भितार्थ काय आहे? तर सच्चिदानंद ही पदे परमात्म्याची बोधक नसून असत जड दुःखाची व्यावर्तक आहेत. त्याचा नाश करणारी आहेत, त्याचं निराकरण करणारी आहेत. आणि म्हणूनच वेदांत शास्त्रामध्ये परमात्मप्राप्ती नाही किंतु आवरण निवृत्ती आहे. या शास्त्रात साध्य वास्तव आहे आणि साधन कल्पित आहे. एकदा साध्य प्राप्त झालं की मला कुठल्याही साधनाची गरज नाही. आत्ता माझं सुख कशावर असतं? कुठल्या तरी साधनावर अवलंबून असतं. बघा ना, आता काल परवाची काय वर्ल्ड कपच ना मॅच झाली. अक्षरशः लोक खिळून बसलेले होते. पण काही म्हणा, मी म्हटलं काय वर्ल्ड कप मिळवला काय काय काय, त्याच्यामुळं आपल्यात काय फरक पडणार आहे? आपलं म्हणजे मिळवला म्हणून आनंद झाला, आणि जर विरुद्ध झालं असतं तर एवढ्या सगळ्यांनी हळहळायचं. म्हणजे खेळणारे बिचारे जी ओतून खेळत असतात आणि काहीतरी कारणाने अपयश आलं की संपलं. तर म्हणून ती भगवद्गीता आपल्याला सारखी साथ देत असते. सुखे दुःखे समे कृत्वा किंवा लाभा लाभो जया जयो, ही भावना आपल्याला करायची आहे. तर आपल्याला दुःखावर मात करून सुखाकडे जाता येईल. क्षणिक आनंद मिळतो. आणि क्षणिक म्हणजे तो किती क्षणिक आहे हो, त्याच्यासाठी केवढे ते फटाके, किती व्यर्थ वाया घाला. म्हणजे मला माहिती नाही, आता माझं त्याचं काही वैर आहे असं नाही, पण त्याला किती वेटेज द्यायचं, किती महत्त्व द्यायचं. सगळी आपली कामधंदा, आपलं सगळं नित्य सोडून फक्त तिथं बसायचं. ताई, पण आता आपण कसं अध्यात्माकडे आहोत म्हणून आपल्याला वाटतं, पण जे त्याच्यात इंटरेस्टेड आहेत त्यांना ते खूप जीव की प्राण वाटतं ना. नाही, मग तेच सांगते की हा फरक कशामुळे झाला. आपली आता वृत्तीकडे गेली आहे, त्यामुळे आपल्याला ते निरर्थक वाटायला लागलं. आणि खरं आता वाटायला लागलं म्हणजे खरं आहे की नाही एवढं सांगा. ते निरर्थक नाही, ते निरर्थक आहे की नाही सांगा. हो ना, निरर्थक आहे, पण त्या लोकांना ते पटत नाही. न पटू दे ना, म्हणून आपण त्यांना दबाव नाही आणत आहे. आपण त्यांना म्हणत नाही तुम्ही एन्जॉय करू नका, त्यांनी करू देत. पण कधीतरी ही भूमिका त्यांनी समजून घेतली पाहिजे. ही पण हळूहळू वाटचाल इकडं करायला पाहिजे. आपण लहान मुलाला कसं म्हणतो, मला सांगा, आपल्याला ज्या गोष्टी आता निरर्थक वाटतात, लहान मुलांना त्या सार्थक वाटतात. तो त्याच्यातच रमलेला असतो, पण आपण त्याला समजावून देतो की नाही, अरे बाळा, तुझं आयुष्याचं ध्येय अमुक ठेव, हे पण कर. आता बरोबर आहे, खेळामध्ये पण हे करतात, म्हणजे ज्याला करिअर म्हणतात. सगळी क्षेत्र आता झालेली आहेत. पण समर्थांनी काय किंवा भगवंतांनी काय,
मग तो तुम्ही कर्मयोग म्हणून पूर्ण करा. मग त्याच्यात अपेक्षा नका ठेवू. निरलसपणे, कुठलेही निरपेक्षपणे जे क्षेत्र निवडाल ते अगदी छानपणानं पूर्ण. आणि इथे कसं होतं, प्रतिष्ठेचा प्रश्न असतो ना. आमचा देश जिंकतो का तुमचा देश जिंकतो, हा, तेच त्याच्यात सांग. प्रतिष्ठा ठरलेली असते ना, म्हणून जास्त. आता तुम्ही कुठल्या कसंही त्याचं समर्थन करूया, काहीही करू, त्याच्यावर आपण जास्त बोलायला नको. पण एवढंच सांगायचं आहे की परमात्म्याची बोधक ही सच्चिदानंद पदं नाही आहेत, तर ती असंच जड दुःखाची व्यावृत्ती किंवा निवृत्ती करण्यासाठी आहेत. आणि हे सगळं परमात्म्याची प्राप्ती ही महत्त्वाचं आपलं ध्येय असलं पाहिजे. वेदांतशास्त्रात साध्य परमात्मा प्राप्त करून घ्यायचा नाही, तर तो प्राप्त आहेच. तुझं आहे तुझं पाशी, परी तू जागा चुकलास. म्हणजे कल्पित अज्ञान जे आहे त्याचं आवरण दूर करायचं आहे. जसं पाण्यावर असं शेवाळं येतं बघा, इतकं सुंदर निळं निळं आपलं हिरव्या हिरव्या रंगाचं असतं, पण ते जर बाजूला केलं तर त्याच्या खालचं पाणी किती स्वच्छ आणि नितळ असतं. पण आपण ते पाहतच नाही. आपण म्हणतो काय सगळं शेवाळलेलं आहे. तशी आपली अवस्था झालेली. आणि हे अज्ञानाचं आवरण हे कल्पित आहे. म्हणून वारा आभाळची फेडी वाचुनी सूर्या ते न घडी, म्हणजे त्याची निवृत्ती करण्याकरता साधनांची आवश्यकता आहे. आणि कल्पित साधनानं अज्ञान निवृत्त झालं की परमात्मा नेहमी प्राप्तच आहे हे कळत असतं, पण प्राप्ती होत नाही हे लक्षात ठेवायचं. म्हणजे तो आज मला सापडला, आज मला मिळाला असं आपण म्हणतो, कारण तो होताच. शोधीसी मानवा, किती ती गीतं इतकी भिनलेली आहेत बघा की सगळं आपल्या जवळच आहे. कशात तरी ऐकलं मी आज की लहान मुलाला इतकं पटवून छान देत होते की हे तुझ्याजवळच आहे बाळा, ते फक्त तू शोधायचं आहे स्वरूप. समर्थांचं सारखं विवेचन कुठंतरी ऐकलं जातं. आणि म्हणून ही 11वी ओवी आपली झाली आहे. आता बरंचसं मला असं वाटतं की आता त्याच्यावर काही फार विवेचन करण्याची गरज नाही. तरी अजून एक साखरे महाराजांचं थोडंसं सांगते आणि मग पुढे जाऊयात. आपण आजची 12वी ओवी घेऊयात. दुःखाचे नि सर्वनाशे, उरले ते सुख ऐसे, निगदिले निश्वासे प्रभूचेनी. सगळ्या दुःखाचा म्हणजे दुःखाचा सर्वनाश झाला की जे उरतं ते सुख. त्याप्रमाणे दुःखाच्या सर्वनाशाकरता प्रभूच्या निश्वासापासून झालेल्या वेदानं त्याला सुख असं म्हटलेलं आहे. कारण प्रभूचे निश्वास आहेत ते सुंदरच असणार, ते सुखदायकच असणार. त्याच्यात काही दुःखदायक काहीच नसणार आहे. तुम्ही आम्ही ज्या हालचाली करतो, तुम्ही आम्ही जे धडपडी करतो, बघा ना, आपण सुद्धा आपल्याही जीवनाचं जेव्हा ध्येय ठरलेलं नव्हतं त्यावेळेला व्यर्थ ही खटपट कर, ती खटपट कर. पण ज्या वेळेला नंतर एकदा खरं आपल्याला सापडलं की नाही, मला आता हाच मार्ग माझा आहे, मग आपल्याला आनंद होतो की नाही. मग आपल्याला दुःख होतंय का आता की मी पूर्वी ते उगाचच करत बसले. जाऊ दे, आता सापडली वाट, आता वाट सापडलेली आहे, आता आपल्याला स्थान सापडलेलं आहे, आपण त्याच्यामध्येच रमायचं आहे. पुन्हा मागं वळून चुका झालेल्यांची पुनरावृत्ती करायची नाही आहे. किंवा जे करत असतील त्याला समजा, मगाशी त्या ताईच छान सांगत होते की एखाद्याची जर चूक होत असेल, की आपले गोविंददेव गिरीजींचं सुद्धा रोज एक 2-3 वाक्यात छान काहीतरी तत्वज्ञान म्हणा किंवा उपदेश म्हणा किंवा सांगणं असतं, की आपण दुर्लक्ष करतो. मला काय त्याचं असं म्हणून चालणार नाही. माझ्या सभोवती जेव्हा अशा म्हणजे एखादा जर वाईट वागत असेल, एखाद्याच्या ठिकाणी जर सगळे हे असतील म्हणजे दुष्प्रवृत्ती असेल, त्याची एखादी कृती चुकत असेल, तर ती दुरुस्त करण्याचं काम तुमचं आहे, आपलं आहे. आपण नाही असं म्हणायचं मला काय ते शेजाऱ्याचं त्याचं पोर आहे तिचं, असं नाही. कधी कधी बघा त्यांच्या आईवडिलांचं मूल ऐकत नाही, पण आपण जर एखादी गोष्ट समजावून दिली ना तर ते छान पटवून घेतं. म्हणजे एक कर्तव्य म्हणून आपण सुद्धा समाजात राहत असताना या वाईटचा हळूहळू नाश करायचा. एका टप्प्यावर आल्यावर आता त्यांना फारशी गरज नाही. मी मागे तुम्हाला सांगितलं होतं की मनाचे श्लोक तरुणांना, किंवा आता परवा कोणतरी म्हणलं
लहान मुलांवरच हे बिंबवायचे. रोज एक श्लोक बिंबवा. थोडंसं आता त्या काय सगळे मनाचे श्लोक मुलांना सांगता येण्याजोगे नाहीत बरं का. मी त्याचा अनुभव घेतला. 5 वर्षापासून 15 वर्षापर्यंतची मुलं ती शिकत होती. तुमचेही काही जण असे सांगतात की आम्ही असे प्रयोग करतो. आणि तो प्रसंग मला आजही आठवतो की आता 2 वर्षापूर्वीचा घडलेला प्रसंग आहे तो. रोज आम्ही इथे ह्याचं मंदिर आहे, श्रीकृष्णाचं मंदिर, पण ते गोविंद नगरमध्ये असल्यामुळे मी त्याला गोविंदाच म्हणते की मला गोविंदाला जायचं. आणि गोविंदाला गेल्याशिवाय मला चैनच पडत नाही, खरंच सांगते. मी आणेन त्याचा वाटतं फोटो आहे कुठतरी की आज काढून आणेन आणि उद्या तुम्हाला टाकीन याच्यावर. इतकी ज्याला अगदी म्हणजे मोहक मूर्ती किंवा तिच्या चेहऱ्यावरचे भाव सगळे हे जे ना आनंद, फक्त आनंद देणार आहेत. म्हणजे तुम्ही दिवसभर कितीही कष्ट झालेले असू देत, एखादी कोणाची वाईट वार्ता ऐकलेली असू देत, किंवा आपलं काहीतरी दुखत असतं आणि फक्त त्या मूर्तीकडं पाहिलं ना, सगळं सगळं विसरून जातं. आणि त्या मंदिराचं मोठं भव्य पटांगण होतं. तिथं रोज मुलं खेळायची, रोज खेळायची. आता आम्ही जायचो तेव्हा ती खेळतच असायची. पण एक दिवशी असं झालं की 2 असतात ना गट, ते हे क्रिकेट किंवा हे म्हणलं की, आणि मग एक बाजूचे दुसऱ्या बाजूला, म्हणजे एक बाजूचा मुलगा दुसऱ्या बाजूच्या मुलाला आईवरून शिवाय द्यायच होता. आणि इतकं मला ते लागलं, अंगावर शहारा आला की ही 5-10 वर्षाची 15 वर्षाची मुलं, आत्ता हे वय यांचं. आम्ही तिथून दर्शन घेऊन निघालो, पण मला चैन पडेना. हे म्हणे आता चल आपल्याला. म्हणलं नाही, थांबा. मी त्या दोघांनाही बोलवलं. म्हटलं काय रे बाळा, काय तू आईवरून का शिवी दिलीस? तुला दिली अशी तर चालेल का? तो म्हणला नाही. मग म्हणलं तुला पण आई आहे आणि त्यालाही आई आहे. अशी आईवरून शिवी देऊ नका बाळांनो. हे वय नाही तुमचं आत्ता तुम्ही चांगलं वागायचं वय. घरी आले मी, तो हो म्हणला. हो म्हणले, ठीक आहे. पण घरी आले आणि मला चैन पडेना. दुसऱ्या दिवशी परत तिथं गेल्यावर म्हटलं आजपासून आपण एक मनाचा श्लोक शिकायचा. आणि एक श्लोक शिकायचा, त्याचा थोडासा अर्थ समजावून देईन. तुमच्या खेळात फार बाधा न आणता फक्त 5 मिनिट. कबूल झाली ती मुलं सगळी, जी काय 15-20 मुलं होती ती. आणि रोज तो एक श्लोक आम्ही समजावून देत राहिलो. आणि श्लोक झाल्यानंतर डोळे मिटून 13 वेळा श्रीराम जय राम जय जय राम. म्हणजे मी मोजलं नाही तरी ती मुलं बरोबर म्हणायची 13 वेळा व्हायचंय. आणि 13 वेळा झाल्यावरच ते श्रीराम जय जय राम थांबायचे. आता त्या काही आत्ता तर शेवटी तर 2 वर्षाची मुलं सुद्धा येऊन बसायची. त्याला बोलता पण यायचं नाही, अंग 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 करत बसायचं. पण त्याच्यामध्ये रमतात मुलं. आणि 205 श्लोक झाल्यानंतर त्यांना आता सांगितलं की आता रोज फक्त तुम्ही 5 श्लोक म्हणा. नाही तुम्हाला इथं खेळण्यात न जमलं, घरी जाऊन तरी म्हणा, पण रोज ती गोष्ट करायची म्हणजे करायची. तर हा एक आता फार मोठं केलं आहे असं नाही, म्हणजे मी केलं असं मला म्हणायचंच नाही. भगवंत आपल्याकडून अशा गोष्टी करून घेत असतो. आणि एखादी काहीतरी त्याच्यातनं निर्मिती समाजासाठी. मग त्यांचे आईवडील नंतर भेटायला लागले. म्हणले छान झालं, आता आमची मुलं अशी करत आहे. आजी होत्या काहींच्या, तो घरी फार असा करत होता. असं जाता जाता उठत बसता आपल्याला जे काही करता येईल तेवढं आपण करावं असं मला तरी वाटतं. बरं, आता हा 12वा ओवी पाहायची होती आपल्याला. ऐसी सदादी प्रतियोगिये असदादी तिन्ही इये लोटिता झाली त्राये सत्ताधिका. ऐसी सदादी प्रतियोगिये असदादी तिन्ही इये लोटिता झाली त्राये सत्ताधिका. ऐसी म्हणजे अशी. सदादी, आता तिथे संधी बनवलेली आहे. सत आदी म्हणजे सत चित आनंद, या 3 के सुख, या 3ला सत आदी एवढा शब्द वापरला त्यांनी. आणि त्याच्या प्रतियोगी आहे. प्रतियोगी म्हणजे विरोधी असणारी. असदादी तिन्ही आहे. आता लगेच सांगतात कोणती. सतच्या विरुद्ध असत. मग पुन्हा 3चा उल्लेख करायची गरज नाही. म्हणून ते म्हणतात असदादी तिन्ही ये. म्हणजे ही असत इत्यादी ही 3 गोष्टी आहेत. अर्थात
असत म्हणजे विनाशी, जड, दुःख, आणि सत म्हणजे सत, चित, आनंद. आता हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. तर ही काय आहेत? लोटता झाली तये सताधिका. ती लोटली म्हणजे त्यांचा निराश केला की काय होतं? सत्ताधिका म्हणजे सत अधिका. अर्थातच परब्रह्माच्या ठिकाणी, ब्रह्माच्या ठिकाणी सत्ताधिका त्राय म्हणजे त्याचं रक्षण झालं किंवा ती गोष्ट अस्तित्वात आली. प्रतियोगी म्हणजे विरोधी, लोटता म्हणजे त्याचं निराकरण केल्यामुळं, आणि त्राय म्हणजे त्याला प्रतिष्ठा प्राप्त झाली किंवा स्थिती प्राप्त झाली. म्हणजे सच्चिदानंद धर्माची तिथे प्रतिष्ठा प्राप्त झाली किंवा सच्चिदानंद ही पद त्या ठिकाणी ज्याला आपण बिंबली गेली, चांगली मनामध्ये रोवली गेली असं म्हटलं तरी चालेल. म्हणजे जड, दुःख आणि धर्म या धर्मांचा निराश झाला आणि ब्रह्माच्या ठिकाणी सच्चिदानंद धर्माची प्रतिष्ठा आली आहे. आता प्रतियोगी हा एक न्यायदर्शनातला शब्द आहे, पारिभाषिक शब्द आहे, की ज्या वस्तूचा अभाव असतो ती वस्तू त्या अभावाची प्रतियोगी म्हटली जाते, म्हणजे विरोधी म्हटली जाते. आणि प्रतियोगीचा त्याच्या अभावाशी विरोध असतो, कारण प्रतियोगी अस्तित्वात आला की त्याच्या अभावाचा नाश होतो. सत आहे, असत आहे, असतचा नाश झाला आणि सत तिथे आला की असतचा नाश होतो. चित तिथं आलं की जडचा नाश होतो. आणि दुःख जिथं आहे तिथं सुख आलं की दुःखाचा नाश होतो. म्हणजे ज्ञानदेवांनी प्रतियोगी हा शब्द विरोधी या अर्थानंच केवळ वापरलेला आहे. एवढं फक्त आपल्याला आता या ओवीचा अर्थ पुन्हा समजून घेऊया थोडासा. म्हणजे ह्या तिन्हींचा आता निराश कसा झाला 12पर्यंत, तर दुःखाचे नाही, एक मिनिट, हां बोला. याचा अर्थ एवढा समग्र आहे. थांबा परत सांगते अजून. ही ओवी अशी आहे, पुन्हा एकदा बघा. ऐसी सदादी प्रतियोगी ये, असदादी तिन्ही ये, लोटता झाली त्राये सत्ताधिका. ऐसी म्हणजे अशी, सदादी म्हणजे सत आदी. सतमध्ये काय काय 3 शब्द आहेत? सत, चित, आनंद, म्हणून त्याला सदादी म्हणलं. सारखं जसं आपण म्हणतो ना की बुवा इतके सगळे आले तर आपण सगळ्या गोष्टी आणल्या, तर आपण म्हणतो बुवा पंचामृतादी सगळी योजना केलेली आहे किंवा तयारी केलेली आहे. मग त्या पंचामृतामध्ये पुन्हा 5 गोष्टी सांगाव्या लागतात का सारख्या? दूध, दही, तूप, मध, साखर. आता एकदा कळलंय, लहान मुलाला आधी पंचामृत म्हणजे माहिती नसतं, आपल्यालाही लहानपणी माहिती नसतं, पण पंचामृत म्हणलं की आपल्याला 5 गोष्टी आता झोपेत सुद्धा सांगता येतात की नाही. तसं सदादी म्हणलं की 3 गोष्टी, सत, चित, आनंद. तर सदादी काय आहेत? त्याच्या प्रतियोगी आहे, म्हणजे त्याच्या विरुद्ध असलेल्या गोष्टी तिथे आल्या. असदादी तिन्ही आहे. मग आता असत म्हणजे काय? असत, जड आणि दुःख, या तिघांसाठी असदादी आहे म्हटलं. आता लक्षात आलं का? आणि लोटता झाली त्राये सत्ताधिका. त्या 3 गोष्टी लोटल्या म्हणजे संपल्या की सत्ताधिका त्राये. सत्ताधिक जे आहेत म्हणजे सत, चित, आनंद, ह्या सगळ्या 3 गोष्टी ज्या आहेत यांची त्राये म्हणजे स्थिती झाली किंवा प्रतिष्ठा निर्माण झाली. त्या ठिकाणी त्या 3 गोष्टी आल्या. त्याच्यासाठी काय करावं लागतं? ह्या 3 गोष्टी आल्या की पहिल्या नष्ट झाल्या. मग अशी एक ताई म्हणल्या तसं आपल्यात जर सारखी दुःख आलेली असतील तर त्या दुःखांच्या जागी जर अशा सुखाच्या काही घटना घडल्या
की दुःख निघून जातं की नाही निघून. सारखं मग उगाळत बसतो का आपण? नाही. लोक म्हणतात अहो आता चांगले दिवस आले तर आता कशाला पूर्वीचं आठवत आहे. तसं हे असत, जड आणि दुःख या तिघींच्या जागी सत, चित आणि आनंद किंवा सुख आलं की त्या तिघींचा निराश झाला, ती पूर्ण निघून गेली आणि यांची तिथे स्थापना झाली. असं इथे एवढंच सांगतायत, या 12व्या ओवीमध्ये एवढंच सांगतायत की आता त्याची स्थापना झालेली. आता पूर्वीचं उगाळत बसण्याची गरज नाही. आता बास. सत्ताधिका म्हणजे काय? सत आदिका. जसं सदादी म्हणलं तसं पुन्हा सत्ताधिका म्हणतात. सत्ताधिका म्हणजे सच्चित आनंद इत्यादी. या सगळ्यांची स्थापना, त्राय म्हणजे स्थापना झाली, त्यांना प्रतिष्ठा प्राप्त झाली. आता आजच एक घटना, छोटासा किस्सा, ते काहीतरी रील्स दाखवतात, नकळत त्यात गुंतलत जातो, पण मला त्यातनं एक चांगला सल्ला मिळतो म्हणा, किंवा एक छान जगाला उपयोगी असं काहीतरी ते देत असतात आणि म्हणतात की ही गोष्ट तुम्हाला पटली का. आता ह्या जरी अध्यात्मातली नसली तरी ती व्यवहारातली आणि चांगली गोष्ट पटवून देणारी असते. एक छोटासा मुलगा असतो, गरीब असतो, अक्षरशः भिकाऱ्यासारखे कपडे आहेत त्याचे, आणि तो चहा विकत असतो. आणि चहा विकून सगळ्या घराचा, 10-12 वर्षाचा मुलगा आहे आणि सगळा घरचा प्रपंच चालवतो. वडील लहानपणीच गेलेले आहेत, 5व्या वर्षीच. आई आहे, ती कष्टाची कामं करून घर चालवत असते, पण आत्ता आई त्याची TBनं आजारी आहे. आई TBनं आजारी आहे. बहिणीला शाळेला जायला पैसे नाहीत, कपडे नाहीत, म्हणून तो फक्त काय बनवत असेल त्याचं त्यालाच माहिती. म्हणजे आज 100 रुपये मिळाले तर उद्या त्यातनंच 50 रुपयाचा माल आणायचा आणि उद्या पुन्हा 100 रुपयाच्या चहाची विक्री करायची. एवढीशी ती किटली, एवढेसे ते ग्लास सगळं घेऊन तो बसलेला आहे. एक जज साहेब आणि कोर्टाच्या दारात बसतो का, तर तिथं बरोबर भरपूर लोक येत असतात ना, सगळे अपराधी येतात, सगळेच येतात, नातेवाईक येतात, ज्यांची केस चालू आहे ते सगळे असतात, प्रतियोगी असतात, या बाजूचे असतात, 2-2 बाजूचे वकिलांकडची दोन्ही माणसं असतात, आणि त्यामुळं त्याचा धंदा चांगला चालतो. तर एक मुख्य जे जज आहेत ते घाईघाईत, त्यांच्या हातात एवढी फाईल असते आणि ते घेऊन निघालेले असतात की आज त्यांना बऱ्याच केसेस करायच्या असतात आणि त्याचं चिंतन चाललेलं असतं. त्या घाईमध्ये त्यांच्या काय करत असताना खिशातलं पाकिट पडतं. ते पडतं आणि ते घाईघाईत त्यांच्या बारमध्ये किंवा याच्यामध्ये ऑफिसमध्ये जातात, कोर्टात जातात. हा मुलगा कुणाला तरी चहा देत असताना त्याला ते लक्षात येतं की आमच्या यांचं पाकिट पडलं आहे, आणि तो पाहिलं तर त्याच्यात सगळ्या 1000च्या नोटा आणि सगळी कागदपत्रं, म्हणजे हल्ली आपल्याला माहिती आधारपासून किंवा सगळी जी असतात अशी सगळे काय ATM, आमके तमके डमके, किती प्रकारची कार्ड्स निघाली आहेत, सगळी त्याच्यात लावलेली असतात. आणि त्या नोटा अशा त्याच्या खुणावत असतात की त्याच्या आईला डॉक्टरकडे जायला पैसे द्यायला नाही आहेत, बहिणीला शाळेला घालायला पैसे नाही आहेत, त्या स्वतःची शाळा त्यानं सोडून दिली, तर केवढं त्याला मिळालेलं होतं डबूला. पण त्यानं एक क्षणाचाही विचार नाही केला. तो म्हणतो, त्याच्यावरचं नाव वाचतं, त्याला 8वी-9वी झालेला असतो, नाव वाचता येतं जजचं, आणि तो ते न विचार करता धावत पाकिट घेऊन त्या कोर्टात शिरतो. बाकीचे लोक त्याला हटवत आहेत, अरे 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 कुठं चालला तू, काय करतो. आणि मग त्या जजच्या समोर तिथं जातो. तो म्हणतो मला फक्त 1 मिनिट द्या, आणि म्हणतो तुमचं हे पाकिट. तो म्हणतो तू कोण? म्हणे मी तिथे खाली चहा विकत असतो. तुझं नाव काय? राजू. आणि मग त्यानं ते घेतलं बरं का. तो म्हणतो हे उघडून पाहिलंस का? म्हणे हो. मग काय? त्यांनी मोजून पाहिले पैसे, जेवढ्या काय 100-1000 नोटा असतील त्या सगळ्या जशाच्या तशा होत्या, करकरीत जशाच्या तशा. तो म्हणे काय पाहिलंच? नाही म्हणे मला त्यातलं कार्ड पाहता आलं आणि त्याच्यावर तुमचं नाव होतं, म्हणून मी तुमच्या मागोमाग धावलो. तर ते त्याला त्यातले 500 रुपये का 1000 रुपये काढून देतात, म्हणतात हे घे तुला. म्हणतो नको. अरे म्हणे तू एवढं मोठं काम केलं. म्हणे मी काय काम केलं? ज्याचं होतं त्याला परत दिलं. मला फार भावली बघा ती कथा. आणि पुन्हा 4 दिवसांनी तोच मुलगा एका मोठ्या श्रीमंताच्या केसमध्ये अडकतोय आणि त्याच्यावर चोरीचा आळ आणलेला आहे.
त्याच्या घरी एक पैशाची बॅग कोणीतरी आणून ठेवली आहे आणि तो त्याच्यात, आणि हा दोषी गुन्हेगार म्हणून त्याला पुन्हा त्याच जजच्या समोर आणतात. जज विचार करतो, जो मुलगा एवढा निरपेक्ष भावनेनं माझे पैसे, माझं सगळं परत करतो, तो एवढी पैसे चोरणं शक्यच नाही. त्याचा सगळा छडा लावला. तर तो श्रीमंत, गर्भश्रीमंत किंवा अत्यंत श्रीमंत माणूस, त्याचा मुलगा, त्याला काय लाखाची गाडी घ्यायची होती, वडिलांचे लाख रुपये चोरले, गाडी घेण्यासाठी त्यानं हे केलं, आणि आता हे आपलं उघड पितळ होईल म्हणून या पोराच्या घरी ती बॅग नेऊन ठेवली. सगळा छडा लावला गेला. ते जजनी बरोबर, ते जजच केलं बरोबर, आणि सांगितलं की तो मुलगा मुळीच असं करणार नाही. तो म्हणला, उलट तुम्ही तुमच्या मुलाला आता सुधारा. तर अशा घटना घडत असतात, आणि सत्य आणि असत्य, पण सत्याचा नेहमी विजय होतो, आणि प्रत्येकाला एक संधी दिली पाहिजे चांगलं होण्यासाठी. तो त्या मोठ्या दादाला सुद्धा समजावून देतो, दादा असं नको रे करत जाऊस. आपले आई वडील, मला तर म्हणे वडील नाही आहेत रे, तर तुला वडील आहेत, त्यांची प्रतिष्ठा, त्यांचं हे तू सांभाळलं पाहिजेस. तर अशा घटना घडत असतात. इथं मला एवढंच सांगायचं होतं की तुम्ही जे म्हणालात 3 शब्दांचा, सदादी आणि असदादी, आता अर्थ कळला असेल सगळ्यांना, आणि त्याची निवृत्ती किंवा निराकरण कसं केलं जातं ते या भगवंताच्या निश्वसित वेदातूनच केलं जातं. समजलं असेल. थांबूया आता. याच्यावरचं एक गद्य पद्य सगळं उद्या डिटेलमध्ये पाहू आपण. खूप छान सांगितलं ते. क्लिअर झालं. नाही, काय आहे, सगळं आपण जे अनुभवत असतो ना, त्याचं कुठंतरी इम्प्लिमेंटेशन व्हायलाच पाहिजे. आणि व्यवहारामध्ये या घटना घडत असतात. आपण असे डोळे झाकून नाही वागायचं, आपण डोळे उघडे ठेवूनच वागायचे प्रत्येक ठिकाणी. तरच आपल्या जगण्याला काही अर्थ आहे किंवा किंमत आहे. चला. इदमुपकर्तुं भुवनमण्डलं समुदितमिव भास्करं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं. त्रिभुवनमाता भगवद्गीता लोकमङ्गला लोकविश्रुता लोकहितं सन्ततं ध्यायता येन ज्ञानेश्वरी विरचिता श्रुत्वा प्राकृतगिरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरम्. गीताशास्त्रं क्वाम्बुधिकल्पं नमन्तदीयं वयः क्वचाल्पं. हे वयः क्वचाल्पमला मला त्या मुलाची दृष्टी पुढे दिसायला लागली. विषयः विपदां व्रात्यमनल्पं वाग्यज्ञेन च येन भूषितं सरस्वती मंदिरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरम्. यत्र शारदा कृपाप्रसादः यस्य श्रवणात् परमानन्दः निहितो यत्रामृतनिःस्यन्दः काव्यतत्त्वयोः कृतवन्तं तत् रसायनं मधुरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरम्. आरती ज्ञानराजा महाकैवल्यतेजा सेविते साधु संत मनुवेधला माझा. आरती ज्ञानराजा लोपले ज्ञान जगी हित नेणती कोणी अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी. आरती ज्ञानराजा कनकाचे ताट करी उभ्या गोपिका नारी
नारद तुंबरू हो सामयायन करी आरती ज्ञान राजा प्रगट गुह्य बोले विश्वब्रह्मची केले राम जनार्दनी पायी मस्तक ठेविले आरती ज्ञान राजा महाकैवल्य तेजा सेविती साधू संत मनुवेधला माझा आरती ज्ञान राजा ज्ञानेश्वर महाराज की जय पंढरीनाथ भगवान की जय जय तू श्रीकृष्ण जय तू ज्ञानेश्वर ही अर्धीच रामकृष्ण हरी भाऊ. हं? रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. ही कथा मी अर्धीच सांगितली उद्या तिचा उरलेला भाग सांगेन. हो सांगा सांगा. रामकृष्ण हरी जय तू ज्ञानेश्वर जय तू ज्ञानेश्वर. चला भेटूया रामकृष्ण हरी. उद्याला उरलेले चौथ्यातले काय आहेत श्लोक ते 4-4 करून घ्या 2-3 दिवसात होऊन जातील आणि आजचं झालेलं उद्या सांगा कोणीतरी. चला थांबूया. जय श्रीकृष्ण ताई. जय श्री हॅलो रुपाली ताई. बोला. अहो मी तुम्हाला एक नाव दिलं होतं ऍड करून द्यायला. कोणतं? इंदुमती सुलाखे म्हणून. आता असं करा मला परत पाठवा कारण काय कदाचित खूप दिवसापूर्वीचं ते नसेल सापडलं. हा बरं झालं आता आपला महिनाभर गॅप पण झाला त्याच्या हा. आधी महिनाभर दिलं होतं मी. नाही म्हणून आता परत पाठवा मग मला. आपल्या ग्रुपवर टाक नाही ग्रुपवर नाही तुम्हाला टाकताय. ठीक आहे ग्रुपवर नाही मग टाकलं. माझ्या नावावर टाका. हा नाव टाकतो तरी. माझ्या नावावर टाका काही हरकत नाही. काल सुद्धा मी एक जणीनं करत होते पण काय हल्ली कळत नाही ते जॉईन करून गेला मग ते आणि मेसेज. आपल्याकडे पण घ्यायचं आणि ज्ञानेश्वरी मध्ये पण घ्यायचं. बर चालेल चालेल. आज मी पुन्हा टाकलंय बघा पत्रक. त्यांनी सांगितलंय की तुम्ही सगळ्यांना पत्रक पाठवा. अजूनही कुणाला जॉईन व्हायचं असेल कुणाच्या नात्यातल्या कुणाला जॉईन व्हायचं तुम्हाला तिचा नंबर आणि